दर्पण संकल्पनेचा जन्म जरी ज्येष्ठ नागरिकांच्या गरजेतनं झाला, म्हणजे इथे संदीप तपस्वी आहेत, त्यांच्या शेजारी राहणारे ज्येष्ठ नागरिक जेव्हा एका रात्री अचानक अनकॉन्शियस झाले, त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले की डायबिटीस आहे का, कुठली औषधं घेतात, इन्शुलिन चालू आहे का, काय डोस आहे, मागचे ECG आहेत का, हे सगळं गेल्यावर त्यांना तर माहीत असायची शक्यताच नव्हती. त्यांनी काकूंकडे बघितलं की तुमच्याकडे आहे का, फाईल कुठे आहेत, त्याही गांगरून गेल्या होत्या. फाईल कुठे ठेवली आता सापडत नाही, एक्सरे वगैरे कुठे ठेवलेत, ते गादी खाली आहेत का कपाटावर आहेत कुणास ठाऊक वगैरे. आणि हे सगळं झाल्यानंतर संदीप तपस्वी एकदा सगळ्या मित्रांमध्ये बोलत असताना म्हणले की ही त्यांच्याबाबत जी गोष्ट घडली ती आपल्याही आई वडिलांबाबत घडली तर असंच होणार आहे, की आम्हालाही ते माहित नाहीत. म्हणजे आमच्या घरात 2-2 डॉक्टर असून सुद्धा आई वडील कुठल्या गोळ्या घेतात हे आम्हाला माहित नाही, हिरवी गोळी निळी गोळी वगैरे असं साधारण आम्ही बोलतो. त्यामुळे आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. तर मग ह्याच्यातनं लक्षात आलं की ज्येष्ठ नागरिक हा एक भाग आहे, पण खरं म्हणजे प्रत्येक माणसाचेच वैयक्तिक वैद्यकीय तपासण्यांचे सगळे अहवाल जे आहेत हे जर एकत्रित स्वरूपात साठवले गेले आणि पाहिजे तेव्हा जर आपल्याला कुठूनही ते उपलब्ध झाले तर याचे खूप फायदे आहेत. की जसं अगदी ECG बद्दल आता मी बोललो, ते थर्मल पेपरवर असतात, ते बरेचदा कालांतराने त्याच्यावरची शाई उडून जाते. मग शाई उडून गेल्यानंतर त्या ECG ला तसा काही उपयोग राहत नाही. पण हे जर आपल्याकडे ECG स्टोअर केलेले असले, कारण आम्ही काय करतो आरोग्य दर्पणाच्या माध्यमातून सर्व कागद हे डिजिटाइज म्हणजे स्कॅन करतो. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही टायपिंग करून एंट्री करत नाही. त्याचा एक फायदा असा होतो की टायपिंगच्या चुकाही होण्याचा संभव नाही. कोणाचं हिमोग्लोबिन 12.5 असलं तर चुकून 1.25 टाईप केलं किंवा 125 केलं तर दोघंही डॉक्टर आणि पेशंट बेशुद्ध पडू शकतील की हे काहीतरी भलतीच तुम्ही चूक केली. त्यामुळे त्या चुका होणार नाही. याबरोबर आम्ही त्या प्रत्येक कागदाला एक ज्याला मेटा डेटा म्हणतात कॉम्प्युटरच्या भाषेत, की हा कुठल्या टाईपचा रिपोर्ट आहे, हा किती तारखेचा आहे, हा कुठल्या डॉक्टरांकडनं तपासणी केलेला आहे, असं त्याला वरती एक टायटल देतो, ज्याच्यामुळे आपल्याला पाहिजे ते रिपोर्ट सर्च करणं म्हणजे शोधून काढणं खूप सोपं होतं. फाईल मधले सगळे कागद शोधायची गरज नाही. त्याप्रमाणे फक्त ECG पाहिजे म्हणलं तर एका खाली एक ECG येऊ शकतात, फक्त पॅथॉलॉजी रिपोर्ट्स म्हणले तर पॅथॉलॉजी रिपोर्ट्स येऊ शकतात. याचा जसा इमर्जन्सीमध्ये फायदा आहे की शोधायला सोपं आहे, याचबरोबर आम्ही त्याचा एक दुसरा करतो की आरोग्य दर्पणचं आय कार्ड देतो प्रत्येक आरोग्य दर्पणच्या सभासदाला. या आय कार्डवर आपण आरोग्य दर्पणचा युजर नेम आणि पासवर्ड लिहून ठेवू शकता, की जेणेकरून इमर्जन्सीमध्ये आपला सगळा डाटा आपण कोणाहीकडनं परत मिळवू शकतो, कुठेही देऊ शकतो. पण बरेचदा असा प्रश्न केला जातो की प्रत्येक ठिकाणी इंटरनेटची उपलब्धता असेल नसेल तर त्यावेळी काय करायचं. तर त्याच्याकरता एक विशेष सोय म्हणून आम्ही ज्येष्ठ नागरिकांकरता एक याच सगळ्या आरोग्य दर्पणच्या रेकॉर्डची CD बनवून देतो, की ज्या CD मध्येही आपला सर्व डाटा स्टोअर केलेला असतो. तो कुठल्याही कॉम्प्युटरमध्ये ही CD जर टाकली तर ती ऑटो रन पद्धतीची असल्यामुळे जसं आरोग्य दर्पणच्या वेबसाईटवरनं जर आपण सर्व प्रकारे सर्च करू शकता तसं या CDच्या माध्यमातून सर्च करू शकता. आणि त्यामुळे ही CD बरोबर घेऊन जाणंही अतिशय सोपं आहे. याचे जसे मेडिकल इमर्जन्सीमध्ये फायदे आहेत, तसा आज एक मोठा प्रश्न असा आहे की मेडिकल इन्शुरन्सचा. मेडिकल इन्शुरन्सच्या बाबतीत असं झालंय की आजकाल मेडिकल इन्शुरन्सच्या बऱ्याच कंपन्या म्हणतात की ते तोट्यामध्ये काम करतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येकाचा कल प्रत्येक व्यक्तीचा मेडिकल इन्शुरन्स नाकारता येईल किंवा कसं त्याच्यामध्ये थोडीशी काटछाट करता येईल असा असतो. आणि बरेचदा ते म्हणतात की ही तुमची जी हा रोग आहे याला आम्ही देणार नाही, कारण ही तुमची प्री एक्झिस्टिंग कंडिशनच आहे. तर हे जर आपण आरोग्य दर्पणच्या माध्यमातून आपले रिपोर्ट साठवलेले असतील तर त्याचा एक फायदा होतो की आपण प्रूव्ह करू शकतो की 5 वर्षापूर्वीचा माझा ECG असा होता, मी नॉर्मल होतो, मला हृदयरोग नव्हता, आज तुम्ही माझा क्लेम कसा नाही म्हणता किंवा का म्हणून नाही म्हणता. तर असे अनेक फायदे करतात. उपस्थित असलेल्या डॉक्टरांची थोडी क्षमा मागून एक असे म्हणतो की मेडिको लिगली सुद्धा खूप उपयोग होतो, कारण डॉक्टरांनी लिहिलेलं प्रिस्क्रिप्शन जे असतं ते हस्तलिखित स्कॅन करून ठेवल्यामुळे कोर्टामध्ये ते प्रूफ म्हणून ऍक्सेप्टही केलं जायला लागलं होतं. तर तो सुद्धा एक त्याचा उपयोग आहे की काही वर्षांनी 4 वर्षांनी आपल्याला वाटलं की एखादी ट्रीटमेंट जी आपल्याला दिली गेली ती बरोबर नव्हती, त्याच्याविषयी मला काही शंका आहेत, तर त्याचा सुद्धा आपण जरूर उपयोग करून घेऊ शकता. डॉक्टरांशी संपर्क साधायला सुद्धा त्याचा उपयोग करता येईल पुढे मागे. बरोबरीने आम्ही स्वतःसाठी एक पर्सनलाइज कॉलम केला ज्याच्यामध्ये व्हायटल स्टॅटिस्टिक्स आपण आपल्या अकाउंटमध्ये भरू शकता. याच्यामध्ये अगदी चष्म्याचा नंबर, ॲलर्जीज, महत्वाच्या कोणाला आपल्याला इमर्जन्सीमध्ये कॉन्टॅक्ट करावं, तर हाचा नंबर आहे. म्हणजे चष्म्याचा नंबर परगावी गेलेला असताना चष्मा फुटला तरी मग तो चष्मा करायचा कुठे, तर आपण सहज कुठल्याही नेट कॅफेमध्ये जाऊन आरोग्य दर्पणच्या माध्यमातून आपला नंबर शोधू शकता. पासपोर्टची झेरॉक्स, जर परदेशी जाताना लोक म्हणतात पासपोर्टला अब्रूपेक्षा जास्त जपावं लागतं तिकडे, कारण ते पासपोर्टची झेरॉक्स स्कॅन करून ठेवली तर इन केस पासपोर्ट हरवला तर तुमच्याकडे स्कॅन कॉपी असली तर त्याचं डुप्लिकेट मिळवणं खूप सोपं जातं. काही सिनियर सिटीजन्सनी म्हणजे ज्येष्ठ नागरिकांनी आम्हाला असंही सजेस्ट केलं की आम्ही आमच्या विलची कॉपी सुद्धा त्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकू, की ज्याचाही आम्हाला काही उपयोग करता येईल.
ह्याचबरोबर लहान मुलांचं इम्युनायझेशन रेकॉर्ड असतं, त्यांना कुठल्या कुठल्या लसीकरण झालंय हे सुद्धा स्टोअर केलं जातं. नंतर 10-12 वर्षाचं मूल झालं की ते कुठं जातं माहित नाही, परत केव्हा तरी 20-22 वर्षानंतर त्याला कुठल्या दुसऱ्या परदेशी जाताना त्यांनी कुठली कुठली हे तपासली होती, त्याला कुठल्या कुठल्या लसी दिल्या होत्या, ह्याचा आपल्याला रेकॉर्ड आवश्यक वाटतं. त्यावेळी आपण त्याचा असा उपयोग करू शकता. त्यामुळे हे सगळं आता हा आरोग्य दर्पणच्या वेबसाईट मधला भाग जो आहे याला आम्ही रिपॉझिटरी म्हणजे आपलं साठवणूक ज्याला म्हणतो रेकॉर्डचा हा भाग आहे. बरोबरने आरोग्य दर्पणच्या वेबसाईटमध्ये भरपूर आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारी माहिती मजकूर त्याला कंटेंट म्हणतात तो पण खूप आहे. त्याच्यामध्ये पुण्यातल्या विविध डॉक्टरांनी लिहिलेले माहितीपूर्ण लेख आहेत. ते लेख आम्ही इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध केलेत. त्यामुळे आपण ते पाहिजे तेव्हा वाचू शकता. वर्तमानपत्रात खूप आता आरोग्यविषयक पुरवण्या असतात, त्याच्यातही विविध डॉक्टरांचे लेख असतात, परंतु ते एकत्रित संकलित नसतात. आजचं वर्तमानपत्र आपण संकलित करून ठेवत नाही त्यातले कुठले तरी महत्त्वाचे लेख. हे लेख कायम उपलब्ध असल्याने आपल्या सवडीने आपण केव्हाही वाचू शकता. त्याला कॉम्प्युटरवरती एक PDF म्हणून फॉर्मॅटमध्ये ठेवलेले असतात. त्याचा एक फायदा असा की हा लेख पाहिजे तेवढा मोठा किंवा छोटा करून वाचता येतो, जेणेकरून कुणालाच लेख वाचताना मला कॉम्प्युटरचा ग्लेअरचा त्रास होतो, डोळ्याला त्रास होतो हे होणार नाही. हे जसे विविध डॉक्टरांचे लेख आहेत तसंच बरोबरीने काही आरोग्यविषयक कॅलरी काउंटर म्हणजे मी किती काय खाल्लं तर किती कॅलरीज झाल्या, मी चाललो तर किती कॅलरीज खर्च झाला, स्वतःचा हाईट वेट रेशो काय असावा, असे विविध टूल्स अँड ट्रॅकर्स पण त्याच्यामध्ये आम्ही उपलब्ध केलेत की जे आरोग्यविषयक जागरूक नागरिक आहेत ते त्याचा खूप फायदा करून घेऊ शकतात. बरोबरीने त्याच्यामध्ये आम्ही काही हेल्थ क्रॉसवर्ड्स पझल सांगितलेत, हे सोडवून सुद्धा आपण थोडीशी आरोग्याविषयी माहितीच मिळवू शकता. आणि बरोबरीने थोडंसं मन हलकं फुलकं करण्यासाठी डॉक्टर पेशंट रिलेशनशिपवरचे थोडेसे जोक्स पण टाकलेले आहेत त्याच्यावरती की तेही वाचून आपल्याला विरंगुळा मिळू शकतो. तर अशा अनेक गोष्टी आहेत. याचबरोबर आम्ही आरोग्य दर्पण तर्फे हे विविध उपक्रम राबवत असताना अनेक डॉक्टर्स, काही हॉस्पिटल्स आणि लॅब्स यांनी आपणहून आम्हाला सांगितलं की तुम्ही आरोग्य दर्पणचे जे सभासद असतील त्यांना आम्ही काही विविध तपासण्यांवरती किंवा गोष्टींवरती सवलती देऊ. त्या सवलतींची माहिती सुद्धा त्याच्यावर दिलेली आहे आणि या सवलती त्यांनी स्वतःहून दिल्या. याच्यामध्ये कुठली आरोग्य दर्पणची कट प्रॅक्टिस नाही, त्यामुळे आपण त्याचा जरूर फायदा घेऊ शकता की त्यांनी ही आपणहून लोकांना सुविधा म्हणून दिलेली आहे. आणि आरोग्य दर्पणतर्फे आतापर्यंत केलेले विविध उपक्रम म्हणजे काही सोसायट्यांमध्ये जाऊन हेल्थ तपासणीचे आम्ही कार्यक्रम राबवले, काही कंपनीजमध्ये जाऊन त्याप्रमाणे डॉक्टरांची मार्गदर्शन ठेवले होते. तर अशाही गोष्टींची व्हिडिओज, त्याचे फोटोज, त्याची माहिती हे सुद्धा आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आरोग्य दर्पण अजून काय काय गोष्टी सापडतं हे करतं हे आपल्याला जरूर बघायला मिळेल.